नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर मित्रांनो, आपण परत आपल्या या वन लायनर सिरीजमध्ये स्वागत आहे आपले. तुम्ही जर यूट्यूब चॅनलला नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करत जा. आपण डेली बेसिसवर क्विक रिव्हिजनमध्ये करंट अफेअर्सची सिरीज सुरू केली आहे, ज्यामध्ये आपण एक 40-50 प्रश्न बघणार आहोत आणि त्याचे उत्तर पण बघणार आहोत, जे येणाऱ्या सरळ सेवा भरतीसाठी, तसेच MPSC ग्रुप सी, ग्रुप बी या भरतींसाठी, तसेच रेल्वे भरतीसाठी महत्त्वाचे ठरणार आहे. त्या अगोदर आपण मे महिना आणि जून महिन्याचे करंट अफेअर्स कंप्लीट केले आहे. आता आपण जुलै महिन्याचे करंट अफेअर्स बघतो यामध्ये, जे की महत्त्वाचे असणार आहे. ठीक आहे, चला तर विद्यार्थी मित्रांनो सुरू करूया. पहिला प्रश्न आहे, जागतिक ॲथलेटिक्सने जाहीर केलेल्या क्रमवारीत जगातील नंबर 1च्या भालाफेकपटू कोण आहे? तर नीरज चोप्रा आहे आणि त्याला गुण किती आहेत? 1445. ठीक आहे. नंतरचा प्रश्न आहे, मुख्य सचिवपदी म्हणजे महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती झाली आहे तर कोणाची झाली आहे? राजेश कुमार. नंतर नियुक्तीवर प्रश्न येतो विद्यार्थी मित्रांनो परीक्षेमध्ये, तर लक्षात असू द्या. ठीक आहे. नंतर आहे, भारतातील सर्वात लांब प्राणी ओव्हरपास कॉरिडॉर कोणत्या देशादरम्यान कोणत्या शहरादरम्यान आहे? तर दिल्ली मुंबई महामार्गावर. ठीक आहे, लक्षात असू द्या. नंतर आहे, हॉकी इंडिया मास्टर्स कप 2025 पुरुष विजेता कोण आहे? तामिळनाडू राज्य आहे, तर महिलामध्ये ओडिसा राज्य आहे. ठीक आहे. नंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्र कृषी दिवस केव्हा असतो? तर 1 जुलै या दिवशी. आणि कोणाच्या जन्मदिवशी आपण हा साजरा करतो? तर वसंतराव नाईक. ठीक आहे, लक्षात असू द्या. नंतर आहे, राष्ट्रीय डॉक्टर दिवस 1 जुलैला असतो आणि राष्ट्रीय GST दिवस हा पण 1 जुलैला असतो. हा GSTला 8 वर्ष पूर्ण झालेले विद्यार्थी मित्रांनो लक्षात असू द्या. नंतर आहे, महाराष्ट्रामध्ये भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष नियुक्ती केली आहे तर रवींद्र चव्हाण यांची केलेली आहे. नंतरचा प्रश्न आहे, मुंबई येथे स्थापन करणारे महाराष्ट्रातील राष्ट्रीय विधी विद्यापीठ आणखी कुठे स्थापन होणार आहे? तर छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर या 2 ठिकाणी स्थापन होणार आहे. नंतर आहे, 1 ते 7 जुलै 35 कोटीपेक्षा जास्त रोपे लावण्याचा वृक्षारोपण मोहीम कोठी राबवली गेली आहे? तर UPमध्ये राबवली, म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये. नंतर आहे, गिधाड 2025 जनगणनेत अव्वल कोण आहे? तर मध्य प्रदेश आहे. नंतरचा प्रश्न आहे, रेल्वे प्रवाशांना एकीकृत डिजिटल सेवा ॲप कोणी लॉन्च केले? कोणते आहे? तर रेल्वन हे ॲप आहे. ठीक आहे, म्हणजे रेल्वेच्या प्रवाशांना सगळ्या एका ठिकाणी सुविधा मिळणार आहे रेल्वे ॲप्लिकेशनवर. नंतरचा प्रश्न आहे, भारताच्या वस्तू आणि सेवा कराच्या एकूण संकलनात आर्थिक वर्ष 2024च्या तुलनेत किती टक्क्यांनी वाढ झाली आहे? तर 9.4% वाढ झाली आहे. नंतर आहे, 2024-25 वर्षात वस्तू आणि सेवा करांच्या एकूण संकलनात किती कोटी रुपयांचा उच्चांक गाठला आहे? तर 22.08 लाख कोटीचा उच्चांक गाठला आहे. नंतरचा प्रश्न आहे, घाना देशामध्ये द ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ घाना सर्वोच्च पुरस्कार कोणाला मिळाला आहे? नरेंद्र मोदी यांना मिळाला. आतापर्यंत हा जो पुरस्कार आहे 24वा आहे. ठीक आहे. नंतर आहे, भारतातील पहिला ग्रीन डेटा सेंटर कोठे असणार आहे? तर गाझियाबाद या ठिकाणी असणार. नंतरचा प्रश्न आहे, कागो आणि रवांडा शांतता करार कोठे झाला आहे? तर वॉशिंग्टन DC मध्ये झाला आहे. ठीक आहे. नंतरचा प्रश्न आहे, FIH वुमेन्स प्रो लीग 2025 कोठे झाली? जर्मनी या ठिकाणी झाली आहे आणि प्रथम कोण जिंकला आहे? तर नेदरलँड आहे. ठीक आहे. नंतर आहे, US ओपन सुपर 300 बॅडमिंटन स्पर्धा विजेतेपद कोण आहे? आयुष शेट्टी आहेत. पेंटागटाने शिवान यात्रा यांना पदावरून निलंबित केले तर कोणत्या देशाचे? थायलंड या देशाचे. नंतरचा प्रश्न, पेटचे नुकतेच निधन कोण आहे? तर इस्रोचे वरिष्ठ शास्त्रज्ञ. नंतरचा प्रश्न, देशातील पहिले अंध आयर्नमॅन किताब पटकावणारे यांचे निधन झाले तर कोण होते? ते श्रीनिवास दलाल हे होते. नंतरचा प्रश्न आहे, हॉलिवूड वॉक ऑफ फेम स्थान मिळवणारी भारतातील पहिली अभिनेत्री कोण आहे? तर दीपिका पादुकोण आहे. नंतरचा प्रश्न आहे, इंग्लंडमध्ये कसोटी सामन्यात द्विशतक झळकावणारा पहिला भारतीय आणि आशियाई कर्णधार कोण आहे? तर शुभमन गिल आहे. लक्षात असू द्या. नंतरचा प्रश्न, भारतातील पहिला डॉल्बी सिनेमा कोठे असणार आहे? तर पुणे या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर आहे, डियोगो जोटा फुटबॉलपटूचे निधन झाले ते कोणत्या देशाचा आहे? तर पोर्तुगाल या देशाचे आहे. नंतर आहे, हुरन ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स 2025 भारतमध्ये 64 युनिकॉर्नसह क्रमांकावर आहे, 3rd नंबर, आणि प्रथम क्रमांक USA आहे. नंतरचा प्रश्न, वर्ल्ड मिलिटरी शूटिंग चॅम्पियनशिप भारतीय नौदलाचे मास्टर चीफ पेंटिंग ऑफिसर ओंकार सिंग पदक विन केलं आहे तर कांस्य पदक विन केलं आहे. नंतर आहे, पंजाबमध्ये तेगबीर सिंह जगातील सर्वात लहान गिर्यारोहक ठरला. कोणत्या देशातील माउंट 18510 पेक्षा जास्त फूट उंचीचा शिखर स्तर कोणत्या देशातील आहे? हा माउंट एल्ब्रस तर रशिया देशातील आहे. आणि उंची किती? 18,510. ठीक आहे, लक्षात ठेवा, पेक्षा जास्त.
नंतरचा प्रश्न आहे, संयुक्त राष्ट्र परिषदमध्ये अध्यक्षपद पाकिस्तान या देशाकडे आहे आणि पाठिंबा 193 पैकी 82 देशांचा मिळालेला आहे. नंतरचा प्रश्न आहे, राष्ट्रीय सार्वजनिक सहकार्य व बालविकास संस्थांचे नाव बदलून काय ठेवण्यात आले तर सावित्रीबाई फुले, आणि याची स्थापना केव्हा झाली होती तर 28 फेब्रुवारी 1966 ला स्थापना झाली होती. नंतरचा प्रश्न आहे, त्रिनिदाद आणि टोबॅगो या देशाच्या सर्वोच्च पुरस्कार ऑर्डर ऑफ द रिपब्लिक ऑफ त्रिनिदाद अँड टोबॅगो कोणाला मिळाला आहे तर नरेंद्र मोदी यांना मिळाला आहे, लक्षात असू. नंतरचा प्रश्न आहे, संघटनेद्वारे 2025 मध्ये आंतरराष्ट्रीय सरकार वर्ष घोषित केले आहे, कोणते संयुक्त राष्ट्र संघटना. नंतर आहे, प्रोजेक्ट 17A अंतर्गत भारतीय नौदलात दाखल झाले सेकंड जहाज कोणत्या INS उदयगिरी आहे. सीएम प्रतिज्ञा योजना कोणत्या राज्याची आहे तर बिहार या राज्याची आहे. नंतरचा प्रश्न आहे, हवामान बदल निरीक्षण करणारा उपग्रह प्रक्षेपित केला आहे तर जपान या देशांनी प्रक्षेपित केला आहे. नंतरचा प्रश्न आहे, आशियाई चषक हॉकी 2025 मध्ये कोठे पार पडला तर बिहार या राज्यामध्ये पार पडला आहे आणि 29 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर या दरम्यान पार पडला आहे, लक्षात असू द्या. नंतर आहे, प्रयोगशाळेत मानवी DNA बनवण्याचा प्रयोग प्रथमच कोणत्या देशांनी केला आहे तर इंग्लंड या देशांनी केला आहे. नंतर आहे, सुरिनामा वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन द्वारा मलेरिया मुक्त प्रमाणपत्र भेटणारा कितवा देश आहे तर 46वा देश आहे. नंतर आहे, कर्नाटक बेंगळुरू सिटी युनिव्हर्सिटीचे नाव चेंज केले आहे तर काय नाव दिले आहे, डॉक्टर मनमोहन सिंग यांचे नाव दिले आहे. नंतर आहे, इलॉन मस्क USA मध्ये नवीन पक्षाची स्थापना केली आहे तर काय पक्षाचं नाव काय ठेवलं आहे त्यांनी, अमेरिका पार्टी. नंतर आहे, भारतीय नौसेनेची पहिली महिला फायटर कोण आहे तर आस्था पुनिया ही आहे. नंतर आहे, क्वाड 2025 बैठक कोठे पार पडली तर भारतामध्ये. नंतर आहे, जागतिक स्तरावर उत्पन्न समानतेत भारतचा नंबर कितवा आहे तर 4थ्या नंबरवर आहे. नंतर आहे, भारत सरकार वयस्कर स्काय ड्राईव्ह करणाऱ्या महिला कोण आहे. भारतातील सर्वात वयस्कर स्काय ड्राईव्ह करणाऱ्या महिला कोण आहे तर डॉक्टर श्रद्धा चव्हाण आहे. नंतर आहे, भारतातील पहिली डिजिटल घराचा पत्ता प्रकल्प इंदूर महानगरपालिका यांच्याकडून सुरुवात केली आहे. नंतर आहे, 19 वर्षाखालील वन डे क्रिकेट स्पर्धेमध्ये सर्वात कमी चेंडू शतक कोण केला आहे तर वैभव सूर्यवंशी यांनी केला आहे. नंतर आहे, देशातील पहिला राष्ट्रीय सहकार विद्यापीठ पूजन कुठे झालं आहे तर गुजरात, आणि नाव कोणाचे दिले आहे तर त्रिभुवनदास किशीभाई आणि पटेल यांचं नाव देण्यात येणार आहे. नंतर आहे, भारतातील पहिलं ट्रान्सजेंडर क्लिनिक हैदराबाद येथे ओपन होणार आहे, मदत केली गेली टाटा समूह. नंतर आहे, 2025 ते 27 कॉमनवेल्थ युथ पीस अँबॅसिडर कोणाला नियुक्त केले तर सुकन्या सोनोवाल यांना. नंतर आहे, 17वी ब्रिक्स शिखर परिषद कुठे होणार तर ब्राझील. नंतरचा प्रश्न आहे, आशियाई पॅरा तिरंदाजी स्पर्धा 2025 पदतालिकेत भारताचा क्रमांक कितवा आहे तर दुसरा, सेकंड नंबरवर आहे. नंतर आहे, महाराष्ट्रातील किती कबूतर खान्यांवर बंदी घातली आहे जे की मुंबईमध्ये आहे 51. नंतरचा प्रश्न आहे, ब्राझीलचा सर्वोच्च राष्ट्रीय सन्मान द ग्रँड कॉलर ऑफ द नॅशनल ऑर्डर ऑफ द सदर्न क्रॉस कोणाला मिळाला तर नरेंद्र मोदी, आणि हा त्यांचा 26वा आहे, 26 नंबरचा आहे, लक्षात असू द्या. नंतर आहे, गायशिनिया कुसुमाई फुलांसाठी प्रसिद्ध झाडाचा शोध लावलाय तर कोणत्या राज्यामध्ये लागलाय तर आसाम या राज्यामध्ये. नंतर आहे, सुरिनामा देशातील पहिली महिला राष्ट्रपती बनले तर जेनिफर सायमन्स त्यांचं नाव आहे. नंतर आहे, FIDE वुमेन्स वर्ल्ड कप 2025 आयोजन कुठे आहे तर जॉर्जिया या ठिकाणी. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण इथे एक 40-50 जुलै महिन्याचे अतिमहत्त्वाचे प्रश्न बघितले आहे. आपली सिरीज अशीच कंटिन्यू सुरू राहणार आहे. तुम्हाला तुमची काही प्रतिक्रिया असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता. तुम्हाला काही चेंजेस वाटत आहे की सर अशा प्रकारे तुम्ही व्हिडिओ घ्या किंवा टॉपिक वाईज किंवा डिटेल्समध्ये पाहिजे असेल तर ते पण तुम्ही इथे सजेशन देऊ शकता. आपली सिरीज अशीच कंटिन्यू राहणार. आपण क्विक रिव्हिजन घेतो विद्यार्थ्यांना, जेणेकरून तुमचा जास्त वेळ पण जाणार नाही आणि तुम्हाला एक 40-45 महत्त्वाचे पॉईंट्स तुम्हाला तुमच्या नजरेखालून जातात किंवा तुम्ही ऐकून पण ह्या गोष्टी लक्षात ठेवू शकता. चला तर मित्रांनो, उद्या भेटूया परत दुसऱ्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्टडी करा. धन्यवाद.